इन्स्टिट्यूशन आहे, दोन पोरीवर चालत आहे, दोन लहान पोरीवर अत्याचार होत आहे आणि काय चाललंय तुम्ही सांगा आम्हाला। सर विनय साहेब कोणाकडे न्याय मागायचं निर्णावलेलं सरकार आहे, मस्तीमध्ये आहे काय? गेटचा जाणार नाही, आम्ही गेटमध्ये जाणार, तर आम्हाला गेटवर जाऊ द्या। तर सध्या मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे काँग्रेसकडून। काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह वर्षा गायकवाड आणि अन्य काँग्रेसचे नेते सुद्धा या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। गांधी पुतळ्याजवळ खरं तर पोलिसांकडून हा मोर्चा अडवला गेला, मात्र आंदोलनकर्त्यांचा निर्धार आहे, सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार आहे की मंत्रालयाच्या गेटपर्यंत हा मोर्चा आम्हाला न्यायचा आहे आणि सरकारपर्यंत आपलं गाऱ्हाणं, आपलं म्हणणं मांडायचं आहे। बदलापूरमधल्या 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आता काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। पोलिसांकडून या मोर्चाला अडवण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय, मात्र काँग्रेस नेते, कार्यकर्ते हे आग्रही आहेत की मंत्रालयाच्या गेटपर्यंत आम्हाला आमच्या या मोर्चाचा, आंदोलनाचा आवाज पोहोचवायचा आहे, सरकारपर्यंत आपलं म्हणणं मांडायचं आहे। आणि आता पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून हटवलं जात आहे। आपण इथे दृश्य पाहतोय मंत्रालयासमोरची। मंत्रालयावर आज धडक मोर्चा काढलेला आहे काँग्रेसकडून। वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार, असलम शेख या मोर्चाचं नेतृत्व करतायत। वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार मंत्रालयाच्या गेट पर्यंत पोहोचले होते। आत घुसण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला होता, त्या आंदोलकांना पोलिसांनी आता बाहेर काढलेलं आहे आणि धरपकड केली जाते या आंदोलकांची। तर आता आंदोलकांना ताब्यात घेतलं जाते पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड देखील केली जाते। अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना आता पोलीस व्हॅन मध्ये घेऊन जात आहेत, त्यांना ताब्यात घेतलं जाते। त्याच्यामुळे हा मोर्चा मंत्रालयाच्या गेटपर्यंत पोहोचू दिला गेला नाहीये। पोलिसांकडून त्यापूर्वीच या मोर्चाला अडवण्यात आलेलं आहे। काँग्रेसच्या नेत्यांसोबत देखील पोलिसांनी या ठिकाणी संवाद साधला, मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला गेट पर्यंत जाऊ द्यावं असं पोलिसांना सांगितलेलं आहे। मात्र पोलिसांनी गांधी पुतळ्याजवळच या सगळ्या आंदोलकांना या ठिकाणी अडवलं। सध्या विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, असलम शेख या ठिकाणी आहेत आणि पोलीस त्यांना या ठिकाणाहून इथेच थांबवण्याचा प्रयत्न करतायत। बदलापूरच्या घटनेचा निषेध म्हणून काँग्रेसकडून मंत्रालयावर हा धडक मोर्चा काढण्यात आला होता। काँग्रेस कार्यकर्त्यांनी खरं तर मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांकडून त्यापूर्वीच त्यांना अडवण्यात आलं। मंत्रालयाच्या शेजारीच असलेल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ हा मोर्चा जेव्हा आला तेव्हा या गांधी पुतळ्याजवळच पोलिसांकडून हा मोर्चा रोखण्यात आला। पोलिसांकडून काँग्रेस नेत्यांशी संवाद सुद्धा साधण्यात आला की आपल्या मागण्या या सरकार दरबारी पोहोचवल्या जातील, मात्र तरी देखील काँग्रेस कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी हे सगळेच आक्रमक होते। हातात वेगवेगळे पोस्टर्स घेऊन सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय आणि मागण्या केल्या जात आहेत की बदलापूर अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन केलं जावं। काँग्रेसच्या आंदोलकांनी या ठिकाणी गेटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, मंत्रालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। वडेट्टीवार, वर्षा गायकवाड या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। बदलापूरच्या घटनेचा निषेध करत काँग्रेसनं मंत्रालयावर हा धडक मोर्चा काढला। तर या ठिकाणी नेत्यांशी संवाद साधताना पोलीस देखील आणि हा मोर्चा जो आहे तो मंत्रालयावर जाण्याआधीच रोखण्यात आलेला होता। नेत्यांना देखील याच ठिकाणी रोखण्यात आलं। जोरदार घोषणाबाजी आंदोलकांकडून या ठिकाणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये आता आपण सध्याची ही दृश्य बघतो आहोत, टायर जाळण्याचा देखील प्रयत्न केला जातोय। हे आंदोलन वाढू नये, हा मोर्चा मंत्रालयाच्या गेटपर्यंत पोहोचू नये हा पोलिसांचा प्रयत्न, मात्र आता आंदोलकांकडून टायर जाळण्याचा प्रयत्न केला जातोय। सोबतच या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिलांचा देखील सहभाग आहे। महिला काँग्रेस कार्यकर्त्या या मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत। वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे। वर्षा गायकवाडांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी देखील संवाद साधला आणि महिलांची तक्रार घेऊन आपण सरकार दरबारी जातो आहोत, मंत्रालयावर जातो आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न करत असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे। तर नेत्यांना देखील मंत्रालयाच्या गेटपर्यंत पोहोचू देण्यात आलेलं नाही, त्यांचा मोर्चा त्याच ठिकाणी पोलिसांनी अडवून धरलेला आहे। मंत्रालयाच्या गेटवर मोठ्या संख्येने पोलीस
फौजफाटा मोठ्या संख्येने आहे। तर मंत्रालयाच्या आत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी असं ताब्यात घेतलेलं आहे। या आंदोलकांना इथून हटवण्यात आलेलं आहे। मंत्रालयामध्ये आत शिरण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केला होता। तर नेत्यांनी देखील आम्हाला आज जाऊ द्यावं असं पोलिसांना सांगितलं, मात्र मंत्रालयाच्या गेट पर्यंत देखील नेत्यांना पोहोचू दिलं गेलं नाही। मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। तर काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करताना या ठिकाणी पोलीस, तर इथे टायर देखील जाळण्यात आलेले आहेत। आंदोलनाची तीव्रता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसनं मंत्रालयावर हा धडक मोर्चा काढला। तर सध्या पोलीस या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेताना। दक्षिण मुंबईतला हा अतिशय महत्त्वाचा परिसर, मंत्रालयाच्या समोर अनेक नेते मंडळींचे बंगले आहेत। या आजूबाजूच्या परिसरात प्रशासकीय कार्यालय देखील आहेत। आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अक्षय, नेमकं काय घडतंय? काँग्रेसचं हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे का? पुन्हा एकदा अक्षयकडे आपण जाणार आहोत। सध्या आपण पाहतो की मंत्रालयाच्या परिसरामध्येच नेत्यांना या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। वर्षा गायकवाड या सुद्धा आक्रमक आहेत। मंत्रालयाच्या गेट पर्यंत आपण जाणार असा आग्रह त्यांनी या ठिकाणी धरलेला आहे। विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, असलम शेख या मोर्चामध्ये आहेत आणि हा मोर्चा मंत्रालयामध्ये आत शिरण्याचा प्रयत्न करतोय। पोलिसांकडून या सगळ्या आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे। खासदार वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार हे देखील या आंदोलनाचं नेतृत्व करतायत। पोलिसांनी त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र गेट पर्यंत आम्हाला जाऊ द्या असं विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांना म्हटलेलं आहे। मात्र सध्या या नेत्यांना सुद्धा इथे जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे। तर मंत्रालयाच्या गेटमधून आत जाण्याचा किंवा त्या गेटवर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, आता सध्या काय सुरू आहे? मुंबई बदलापूरच्या सगळ्या आंदोलन करण्यात येत आहे। मंत्रालयात बसलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ पूर्ण आंदोलन, परंतु अक्षय, तुमचा आवाज येत नाही। पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधतो। मात्र ही थेट दृश्य आपण पाहतो की आंदोलकांची धरपकड आता सध्या सुरू आहे। पोलीस आंदोलकांना या ठिकाणाहून हटवण्याचा प्रयत्न करतायत। मंत्रालयाच्या गेटवर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। परंतु आज आम्ही या संदर्भातलं परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमची जे पूर्वीच आम्ही कंपल्सरी केलेलं आहे ते CCTV कॅमेरे बसवणे, त्याचप्रमाणे दुसरा जो मुद्दा आहे तो शिक्षकेतर तो